मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नेहमीच आपण आपल्या चॅनलवरून एज्युकेशनल माहिती घेऊन येत असतो आणि त्यासोबतच इंग्रजी व्याकरण तसंच स्पोकन इंग्लिशच्या काही टिप्सही घेऊन येत असतो. आज आपण स्पोकन इंग्लिशच्या काही टिप्स घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हेनेवर समवन आस्क्स यू हाऊ आर यू, देन वी कॅन रिप्लाय विथ हिम आय एम फाईन थँक्स, असंही आपण त्याला रिप्लाय करू शकतो. परंतु याही व्यतिरिक्त आपल्याला काही रिप्लाय देऊ इच्छितात का, किंवा आपण एखाद्या फ्लुएंट स्पीकर सारखं वेगवेगळ्या फ्रेजेसनी त्याला आपण काही रिप्लाय करू शकतो का, हेच आपण जाणून घेणार आहोत. आज आपण आय एम फाईन साठीचे वेगवेगळे 10 फ्रेजेस या व्हिडिओ लेक्चर मधून जाणून घेणार आहोत की ते तुम्हाला तुमच्या स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला वापरता येतील. जेव्हा तुम्हाला कोणीतरी हाऊ आर यू असं म्हणतं तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो प्रेटी गुड, आय एम प्रेटी गुड हे आपण म्हणू शकतो. किंवा तुम्हाला म्हणता येईल ऑल गुड, ऑल गुड हाही आपल्याला पर्याय आहे. किंवा थ्रायव्हिंग, थँक्स फॉर आस्किंग. थ्रायव्हिंग, थ्रायव्हिंग म्हणजे प्रगती होत आहे आणि तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद असंही आपल्याला म्हणता येतं. किंवा कांट कंप्लेन, जी आपली जी सिच्युएशन आहे किंवा परिस्थिती आहे तर त्याबद्दल मला काही तक्रार नाही, म्हणजे जे आहे ते चांगलं आहे असंही आपल्याला म्हणता येतं. किंवा आय एम ऑल राईट, तुम्ही त्याला आय एम ऑल राईट असंही म्हणून रिप्लाय देऊ शकता. किंवा हँगिंग इन देअर, म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये आहोत तिथंच आहोत, त्याच्यामुळं फार चांगलंही नाही किंवा फार वाईटही नाही, जसं आहे तसंच आहे असंही आपल्याला म्हणता येतं. किंवा नॉट टू बॅड, फार वाईट नाही, म्हणजेच तुम्हाला एखाद्या तक्रारीच्या सुरात म्हणा किंवा काहीतरी आपल्याला आता रिप्लाय देणं आहे म्हणून असं आपण म्हणू शकतो की नॉट टू बॅड, म्हणजे फार वाईट नाही आणि फार चांगलंही नाही, तर चाललंय ते बरं चाललंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. किंवा लिव्हिंग माय बेस्ट लाईफ, म्हणजे तुम्ही खूप चांगले जगत आहात किंवा खूप चांगलं सुरू आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तर तेव्हा आपण लिव्हिंग माय बेस्ट लाईफ, मी माझं आयुष्य सुंदर रीतीने जगत आहे असंही आपल्याला म्हणता येतं. किंवा आय एम ओके, तुम्ही त्यांना रिप्लाय करू शकता सर्व काही ठीक आहे, आय एम ओके. किंवा शेवटचा जो पर्याय आहे आय हॅव बीन बेटर, मी आय हॅव बीन बेटर असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे जसा फ्लुएंट जो नेटिव्ह स्पीकर आहे त्याप्रमाणे आपल्याला हे वेगवेगळे फ्रेजेस वापरून आपलं कॉन्व्हर्सेशन जे आहे तर ते अधिक प्रभावी करता येतं. यासारख्या अनेक टिप्सही आपण पुन्हा घेऊया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग.